3-4 दिवस पडलेल्या अवकाळी पावसाने आमच्या अर्नाळा किनाऱ्यावर लाखो रुपयांच्या मावऱ्याचं नुकसान झालेलं आहे। ह्या सर्वांचा आढावा घेण्यासाठी गेलो आमच्या अर्नाळा किनाऱ्यावर। पावसामुळे वलांडीवरून खाली पडलेले ते बोंबील, निर्ल्या, खाली सुकत घातलेली करंदी, मांदेली सर्वत्र सैरावैरा पडलेलं होतं। खरंच ते सर्व पाहून डोळ्यात पाणी आलं। ह्या सर्व नुकसानाचा भरपाई मिळेल असं सांगून शासनाजवळून एक कर्मचारी येऊन सर्वांची नावं व कागदपत्रे घेऊन जात, पण आजपर्यंत मोबदला मिळाला नाही। मग ही सर्व नावे कागदपत्रे घेऊन करतात काय तेच समजत नाही। आणि त्याबद्दलच्या प्रतिक्रिया आमच्या कोळी भगिनींच्या तोंडूनच ऐका। सरकार पैसे आमची नावं नेतात बायकांची आणि पैसे खातात तुम्ही ग्रामपंचायत वाले। पैसे नाही तसं नाही, त्याची पुढाकारांना तेच चेपीतात, आपली किंमतच ना कोण करेल। आधार कार्ड, पॅन कार्ड, काय भरपाई मिळते आम्हाला? सर्वत्र नाव घेऊन जातात, कोण काहीच न देत आम्हाला। 3-4 दिवस पाऊस पडत असल्यामुळे किनाऱ्यावर मावरे घेण्यासाठी कोणीही गेलं नाही। ज्या ज्या बोटी मासेमारी करून आल्या होत्या, नाईलाज त्या सर्व बोटींना मावरं पाण्यात टाकावं लागलं। तोच आढावा घेण्यासाठी बोटींवर गेलो तर समजले की अशा सर्वच बोटींनी 100 ते 80 टप मावरं पाण्यात टाकून दिलं। एक टपाचा भाव कमीत कमी 1000 ते 1500 धरा। किनाऱ्यावरील तसेच बोटींवरील नुकसान पाहायला गेलं तर ते कितीतरी लाखोंमध्ये झालेलं आहे। हे सर्व पाहिल्यावर असे अनेक प्रश्न मनामध्ये निर्माण होतात की आम्हा कोळी बांधवांचा कोणी वाली उरलाच नाही का? आम्हाला कधी नुकसान भरपाई मिळेल का? तुम्हाला याबद्दल काय वाटते? कमेंट मध्ये नक्की सांगा।